नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा आपले सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 7वी विषय भूगोल यातील 5वा पाठ वारे या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। तर या पाठामध्ये आपण वाऱ्यांची निर्मिती कशी होते, वाऱ्यांची गती कशा प्रकारे असते, त्यावरती कसा परिणाम होतो, त्यानंतर पृथ्वीचे परिवलन आणि वाऱ्याच्या वाहण्याची दिशा यामध्ये काय संबंध आहे, त्यानंतर वाऱ्यांचे प्रकार बघितलेले आहेत, त्यामध्ये ग्रहीय वारे, स्थानिक वारे, मोसमी वारे इत्यादी सर्व गोष्टी आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत। तर आता आपण या पाठाचा स्वाध्याय बघूयात, परंतु त्यापूर्वी या पाठात काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत, तर त्याची उत्तरे सुरुवातीला आपण घेऊयात आणि त्यानंतर स्वाध्यायाला सुरुवात करूया। तर आपले रेग्युलरचे जे व्ह्यूअर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत, तर त्यांना हे चांगल्या प्रकारे माहिती आहे की आपल्या कोणत्याही विषयाचे कोणत्याही इयत्तेचे जर पाठात आलेले प्रश्न आहेत ते आपण सुरुवातीला घेतो आणि त्यानंतर स्वाध्यायाला सुरुवात करतो। तर चला तर मग सुरुवात करूया। यातील प्रश्न पहिला आहे पृष्ठ क्रमांक 21 वरती, वर्गाच्या खिडकीतून बाहेर पहा, कोणत्या वस्तू हलताना दिसत आहेत, कोणत्या वस्तू स्थिर आहेत। तुम्ही तुमच्या वर्गाच्या खिडकीतून बाहेर पाहायचं आहे, तर तुम्हाला काय दिसेल, झाडं, पानं, वाळत घातलेली कपडे इत्यादी हलत आहेत, तर घरे, दगड, लाकडे, घसरगुंडी इत्यादी वस्तू स्थिर आहेत। दुसरा प्रश्न आहे, हलणाऱ्या वस्तूंपैकी कोणत्या वस्तू स्वतःहून हलत आहेत, तर हलणाऱ्या वस्तूंपैकी कोणतीही वस्तू स्वतःहून हलत नाही। स्वतःहून या गोष्टी हलतात का? नाही। त्या पुढचा प्रश्न आहे, स्वतःहून न हलणाऱ्या वस्तू कोणत्या, त्या कशामुळे हलत नसाव्यात। तर याचं उत्तर आहे, घरे, दगड, लाकडे, घसरगुंडी या वस्तू स्वतःहून हलत नाहीत, कारण या वस्तू वजनाने जड असतात व त्यांच्या तुलनेत हवेचा दाब खूपच कमी असतो। आता या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे। आकृती 5.3 चे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे सांगा। या आकृतीच्या आधारे तुम्हाला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। पृष्ठ क्रमांक 22 वरती हे प्रश्न आहेत। उत्तर गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे वारे कोणते? तर याचं उत्तर आहे, उत्तर गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे वारे पूर्वीय वारे होय। आकृतीमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत, फक्त निरीक्षण करण्याची गरज आहे आणि समजून घेण्याची गरज आहे। तेव्हा असे प्रश्न सोडवताना आकृती नेहमी डोळ्यासमोर ठेवा, तुम्हाला पटापट या प्रश्नांची उत्तरे मिळून जातील आणि महत्त्वाचं म्हणजे समजतील। पुढचा प्रश्न आहे, पश्चिमी वाऱ्यांची दक्षिण गोलार्धातील दिशा कोणती? तर पश्चिमी वाऱ्यांची दक्षिण गोलार्धातील दिशा वायव्य ते आग्नेय असते। पुढचा प्रश्न आहे, मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे कोणते ग्रहीय वारे उत्तर गोलार्धात वाहतात? तर याचं उत्तर आहे, मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे पश्चिमी वारे उत्तर गोलार्धात वाहतात। त्यानंतर ध्रुवीय वाऱ्यांची दिशा दोन्ही गोलार्धात सारखीच का नसते? याचं उत्तर आहे, पृथ्वीच्या परिवलनामुळे ध्रुवीय वाऱ्यांची दिशा दोन्ही गोलार्धात सारखीच नसते। दक्षिण गोलार्धात वाऱ्याचे कोणकोणते प्रकार आढळतात? याचं उत्तर आहे,
दक्षिण गोलार्धात ध्रुवीय वारे, पश्चिमी वारे व पूर्वीय वारे हे प्रकार आढळतात. पूर्वीय वारे उत्तर व दक्षिण गोलार्धात कोणकोणत्या दिशेने वाहतात? याचं उत्तर पूर्वीय वारे उत्तर गोलार्धात ईशान्य ते नैऋत्य दिशेने तर दक्षिण गोलार्धात आग्नेय ते वायव्य दिशेने वाहतात. दिलेल्या चित्राचे निरीक्षण करा. दरीय वाऱ्यांची माहिती चित्रावरून लिहा. या ठिकाणी आपल्याला एक चित्र दिलेलं आहे, त्याचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. तर या चित्रामध्ये एक दरी आहे, त्यामध्ये तुम्हाला एक बाण वरच्या दिशेने गेलेले दिसत आहेत, सूर्य दिसत आहे, त्यानंतर त्या ठिकाणी झाडे दिसत आहेत. तर या सर्व गोष्टींचा निरीक्षण करून अंदाज बांधायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला हे उत्तर लिहायचं आहे. तर आपण उत्तर बघूयात. दरीय वारे दिवसा वाहतात. दरीय वारे जमिनीच्या खोलगट भागाकडून वरच्या बाजूला वाहतात. 3. दिवसा पर्वताच्या मानाने दरीचा खोल भाग जास्त उष्ण असतो. 4. दरीकडून पर्वताकडे थंड वारे वाहू लागते. आणि 5. दरीतील उष्ण व हलकी हवा वर ढकलली जाते, त्यामुळे थंड हवा दरीकडे वेगाने खाली येते. आता या ठिकाणी आपल्याला 5.5 अ आणि 5.5 ब अशा दोन आकृती दिलेल्या आहेत आणि या दिलेल्या आकृत्यांचे निरीक्षण करा आणि खारे म्हणजे सागरीय वारे व मतलई म्हणजे भूमीय वारे याविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांगा. अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. आता या दोन्ही चित्रांचं निरीक्षण करायचं आहे आणि जी काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर प्रश्न बघूया. पहिला, दिवसा भूपृष्ठालगत वारे समुद्राकडून जमिनीकडे का वाहतात? प्रश्न क्रमांक 25 वरती हे सर्व प्रश्न आहेत. तर याचं उत्तर बघूयात. दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व जास्त प्रमाणात तापते. तेथील हवाही जास्त तापते व हवेचा दाब कमी राहतो. समुद्राचे पाणी उशिरा तापते, त्यामुळे समुद्रावरील हवा कमी तापते व हवेचा दाब जास्त असतो. म्हणून दिवसा भूपृष्ठालगत वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात. पुढचा प्रश्न आहे, भूपृष्ठालगत जमिनीकडून समुद्राकडे वारे केव्हा वाहतात? तर याचं उत्तर आहे, भूपृष्ठालगत जमिनीकडून समुद्राकडे वारे रात्री वाहतात. आकृती अ वरून वाऱ्यांच्या संदर्भात वर्णन करा. तर याचं उत्तर आहे, दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व जास्त प्रमाणात तापते. तेथील हवाही जास्त तापते व वर जाते. जमिनीवरील हवेचा दाब कमी होतो. समुद्राचे पाणी उशिरा तापते, त्यामुळे समुद्रावरील हवा कमी तापते व खाली येते. समुद्रावरील हवेचा दाब जास्त होतो. वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात, त्यामुळे वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहू लागते. या वाऱ्यास खारे म्हणजे सागरीय वारे असे म्हणतात.
पुढचा प्रश्न आहे आकृती अ व ब चे तुलनात्मक वर्णन करा. यात हवेचा दाब, तापमान व वाऱ्यांचा विचार करा. आता दोन्ही आकृतींचा विचार आपल्याला या प्रश्नामध्ये सांगितलेला आहे. तर उत्तर बघूयात. एक, आकृती ब मध्ये जमिनीवरील हवेचा दाब जास्त आहे, तर आकृती अ मध्ये समुद्रावरील हवेचा दाब जास्त आहे. 2, आकृती ब मध्ये समुद्रावरील हवेचे तापमान जास्त आहे, तर आकृती अ मध्ये जमिनीवरील हवेचे तापमान जास्त आहे. 3, आकृती ब मध्ये वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहते, तर आकृती अ मध्ये वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात. पुढचा प्रश्न आहे सागरीय वारे म्हणजेच खारे वारे व भूमीय म्हणजेच मतलई वारे कशाला म्हणतात. तर याचं उत्तर आहे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यास सागरीय म्हणजेच खारे वारे म्हणतात, तर रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यास भूमीय म्हणजेच मतलई वारे असे म्हणतात. भारतातील कोणत्या प्रदेशात खारे व मतलई वारे अनुभवता येतात. तर याचं उत्तर आहे भारतातील सागरी प्रदेशात जसे पश्चिमेचा अरबी समुद्राचा भाग, दक्षिणेचा हिंदी महासागर किनारी भाग व आग्नेय भागातील बंगालचा उपसागर या प्रदेशात खारे व मतलई वारे अनुभवता येतात. तुमच्या गावात सागरीय व भूमीय वारे अनुभवता येतात का. आता ज्यांचं गाव समुद्राच्या किनारी भागात आहे किंवा समुद्र किनारी आहे त्या भागात हे वारे अनुभवता येतील, पण जे पठारी भागात आहेत किंवा समुद्रापासून खूप अंतरावर आहेत तर अशा गावांना अनुभवता येणार नाही. तर याचं उत्तर काय असणार आहे, नाही. आमच्या गावात सागरीय व भूमीय वारे अनुभवता येत नाहीत. आता जे पठारी भागात आहेत त्यांच्यासाठी हे उत्तर आहे, आणि जे कोकण किनारपट्टीच्या साईडला आहे किंवा जे समुद्राच्या साईडला आहे, समुद्राच्या कडेला ज्यांची गावे आहेत तर त्या ठिकाणी त्यांचं होय असं उत्तर येणार आहे. तर आतापर्यंत आपण पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे बघितलेली आहेत. आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करणार आहोत. चला तर मग स्वाध्याय बघूयात. यातील प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. त्यामध्ये एक, हवा प्रसरण पावली की. आता या ठिकाणी आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत, जसं अ घन होते, आ नाहीशी होते, ई विरळ होते आणि ई दमट होते. तर यातील योग्य उत्तर कोणतं आहे, ई विरळ होते. हवा प्रसरण पावली की विरळ होते. पुढची रिकामी जागा आहे वारे हवेच्या जास्त दाबाकडून. आता या ठिकाणी बारे चुकून झालेलं आहे, ते करेक्शन करून घ्या. वारे हवेच्या जास्त दाबाकडून. यातील पर्याय आहेत अ आणखी जास्त हवेच्या दाबाकडे वाहतात, आ थंड हवेच्या दाबाकडे वाहतात, ई हवेच्या कमी दाबाकडे वाहतात, ई आहे तेथेच राहतात. तर याचे योग्य पर्याय आहे ई हवेच्या कमी दाबाकडे वाहतात. आता या ठिकाणी ही करेक्शन करा, पाहतात झाले त्या ठिकाणी वाहतात हे पाहिजे. आलं लक्षात. या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा टायपिंग मिस्टेक दिसून येत आहेत, तर त्याबद्दल क्षमा असावी. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी टायपिंग मिस्टेक आहेत ते व्यवस्थित करेक्शन करून लिहा. उच्चारताना मी ते व्यवस्थित उच्चार केलेले आहेत, फक्त टायपिंगमध्ये थोडासा गोंधळ झालेला आहे. तर तिसरी रिकामी जागा बघूयात. उत्तर गोलार्धात विषुववृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे. पर्याय आहेत अ दक्षिणेकडे वळतात, आ पूर्वेकडे वळतात, ई पश्चिमेकडे वळतात आणि ई उत्तरेकडे वळतात. तर योग्य पर्याय आहे ई पश्चिमेकडे वळतात. 4, भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा. हिवाळ्यात रिकामी जागा.
तर या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत. आग्नेयेकडून वायव्येकडे असते. नैऋत्येकडून ईशान्येकडे असते. ईशान्येकडून नैऋत्येकडे असते आणि वायव्येकडून आग्नेयेकडे असते. तर आपलं योग्य पर्याय आहे किंवा योग्य उत्तर आहे ईशान्येकडून नैऋत्येकडे असते. 5 गरजणारे 40 वारे दक्षिण गोलार्धात रिकामी जागा. तर या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत. विषुववृत्ताकडे वाहतात. 40 अंश दक्षिण अक्षांशाच्या भागात वाहतात. ध्रुवीय कमी दाबाच्या प्रदेशाकडून वाहतात. 40 अंश उत्तर अक्षांशाच्या भागात वाहतात. तर याचं योग्य उत्तर आहे, योग्य पर्याय आहे 40 अंश दक्षिण अक्षांशाच्या भागात वाहतात. प्रश्न दुसरा आहे, खालील वर्णनावरून वाऱ्यांचा प्रकार ओळखा. तर त्यातील पहिलं वर्णन आहे, नैऋत्येकडून येणारे वारे भारतीय उपखंडावर पाऊस आणतात. जून ते सप्टेंबर या काळात भारतात पाऊस पडतो. या कालावधीनंतर हे वारे परत फिरतात. तर अशा प्रकारचं वर्णन आहे. तर मग हे वाऱ्यांचा कोणता प्रकार आहे यावरून आपल्याला सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे नैऋत्य मोसमी वारे. दोन उत्तर ध्रुवीय प्रदेशांकडून 60 अंश उत्तरेकडे येणाऱ्या या वाऱ्यामुळे उत्तर अमेरिका, युरोप व रशिया एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात थंडीची तीव्रता वाढते. अशा प्रकारचं हे वर्णन आहे. तर मग हे वाऱ्याचा कोणता प्रकार असेल? ध्रुवीय वारे. तीन डोंगर माथे दिवसा लवकर तापतात. तेथील हवा तापून हलकी होते व वर जाते. त्यामुळे या भागात कमी दाब निर्माण होतो. त्याच वेळी डोंगर पायथ्याशी दरी खोऱ्यात हवा थंड असल्याने जास्त दाब असतो. तेथील हवा कमी दाबाकडे वाहते. तर अशा प्रकारचं हे वर्णन आहे. तर मग हा वाऱ्याचा कोणता प्रकार असेल? तर दरीय वारे हा प्रकार या वाऱ्यांचा असेल. प्रश्न तिसरा, पुढे हवेचा दाब क्रमवार मिलीबार मध्ये दिलेला आहे. त्यावरून आवर्त व प्रत्यावर्ताची आकृती काढा. आता या ठिकाणी वारे कशात मोजतात? तर वारे मिलीबार मध्ये मोजतात. ह्या गोष्टी आपण या पाठात शिकलेलो आहोत. तर हे मिलीबार मध्ये दिलेले क्रमवार हवेच्या दाबाचे वर्णन आहे किंवा आकडे आहेत. जसं 990, 994, 996 आणि 1000. तर यानुसार आपल्याला ही आकृती काढायची आहे. तर या ठिकाणी आकृती काढून दिलेली आहे. ती एकदा व्यवस्थित बघा. अगदी पहिली दुसरीच्या किंवा अगदी छोट्या मुलांना येईल अशी आकृती आहे. तुम्ही हाताने आकृत्या काढण्याचा प्रयत्न नेहमी करत जा, त्याचा सराव करत जा, म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला अजून जास्त क्लिअर होत जातील. आता दुसरा आकडे दिलेले आहेत 1030, 1020, 1010, 1000. तर या आकड्यानुसार आपल्याला आकृती काढायची आहे. तर जास्त दाबाची ही आकृती राहील. तर अशा प्रकारची ही आकृती असणार आहे. प्रश्न चौथा, एकच भौगोलिक कारण लिहा. यामध्ये एक, विषुववृत्ताजवळ हवेचा पट्टा शांत असतो. आता आपण जे उत्तर दिलेलं आहे त्यामध्ये एकच भौगोलिक कारण आहे, फक्त आपण त्याला अंक दिलेला आहे.
किंवा ते 1 2 3 असे पॉईंट वाईज आकडे दिलेले आहेत, परंतु कारण एकच आहे. तर पहिलं बघूयात. विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस सुमारे 50 अक्षवृत्तांपर्यंत हवेचा दाब सर्वसाधारणपणे सर्वत्र सारखाच असतो. तर 2 त्यामुळे वर्षातील बराच काळ विषुववृत्ताच्या भागात वारे वाहत नाहीत, म्हणून विषुववृत्तावर हवेचा पट्टा शांत असतो. दोन उत्तर गोलार्धातील नैऋत्य वाऱ्यांपेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्येकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात. तर याचं उत्तर आहे, उत्तर गोलार्धात भूभाग जास्त आहे. या गोलार्धात भूपृष्ठाच्या उंच सकलपणाचा अडथळा असल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर मर्यादा येतात. तर 2 या उलट दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे. या गोलार्धात भूपृष्ठाच्या उंच सखलपणाचा अडथळा नसल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर कोणतेही नियंत्रण असत नाही. त्यामुळे उत्तर गोलार्धातील नैऋत्य वाऱ्यांपेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्येकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात. 3 उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून तर हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून येतात. याचं उत्तर, उन्हाळ्यात दीर्घ कालावधीसाठी जमीन अधिक तापलेली राहते. परिणामी उन्हाळ्यात दीर्घ कालावधीसाठी जमिनीवरील हवेचा दाब हा तुलनेने कमी व समुद्रावरील हवेचा दाब तुलनेने जास्त राहतो. त्यामुळे उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहत येतात. तर हिवाळ्यात दीर्घ कालावधीसाठी जमीन तुलनेने कमी तापलेली राहते. परिणामी हिवाळ्यात दीर्घ कालावधीसाठी जमिनीवरील हवेचा दाब हा तुलनेने जास्त व समुद्रावरील हवेचा दाब तुलनेने कमी राहतो. त्यामुळे हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहत येतात. चार वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो. तर याचं उत्तर आहे, हवेचा दाब एक समान असेल तर हवेची हालचाल होत नाही. दोन परंतु पृथ्वीवर हवेचा दाब एक समान नसतो. पृथ्वीवर हवेच्या जास्त दाबाचे आणि हवेच्या कमी दाबाचे पट्टे असतात. 3 त्यामुळे पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल क्षितिज समांतर दिशेत होत असते व वाऱ्यांची निर्मिती होते. अशा प्रकारे वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो. प्रश्न 5वा, पुढील ओघ तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी आपल्याला एक ओघ तक्ता दिलेला आहे. त्यामध्ये काही पॉइंट्स ऑलरेडी दिलेले आहेत आणि काही आपल्याला टाकायचे आहेत. तर वाऱ्यांचे प्रकार, अशा प्रकारचा हा ओघ तक्ता आहे. तर वाऱ्यांचे प्रकार किती आहेत? 3. कोणकोणते? ग्रहीय वारे, हंगामी वारे आणि स्थानिक वारे. तर एका एका वाऱ्यांचे उपप्रकार आपण बघूयात. ग्रहीय वाऱ्यांचे उपप्रकार बघूयात. पूर्वीय वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे, ही झाले ग्रहीय वाऱ्यांचे प्रकार. हंगामी वाऱ्याचे प्रकार एक दिलेला आहे, ईशान्य मोसमी वारे, आणि दुसरा आपल्याला सांगायचा आहे. तर दुसरा कोणता आहे? नैऋत्य मोसमी वारे. आता तिसरा आहे स्थानिक वारे. या वाऱ्याचे उपप्रकार सांगायचे आहेत. त्यातील मतलई वारे हा एक
उपप्रकार या ठिकाणी दिलेला आहे, बाकीचे आपल्याला सांगायचे आहेत. तर एक आहे आवर्त वारे, दुसरा प्रत्यावर्त वारे, तिसरा दरीय वारे, चौथा पर्वतीय वारे, पाचवा दिलेला आहे मतलई वारे आणि सहावा खारे वारे. तर अशा प्रकारे हे वाऱ्यांचे प्रकार आणि त्याचे उपप्रकार या सर्व गोष्टी डिटेलमध्ये आपल्याला या ओक तक्त्यामध्ये सांगता येतील. प्रश्न 6वा, थोडक्यात उत्तरे लिहा. यामध्ये एक, ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त का असतो? एक, ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात वर्षभर तापमान 0° पेक्षाही कमी असते. 2, त्यामुळे ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवा थंड असते व त्यामुळे हवेची घनता जास्त असते. त्यामुळे ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त असतो. दुसरा प्रश्न आहे, पृथ्वीच्या परिवलनाचा वाऱ्यांवर कोणता परिणाम होतो? याचं उत्तर आहे एक, पृथ्वीचे परिवलन हे पश्चिमेकडून पूर्वेकडे होते. पृथ्वीच्या परिवलनामुळे वाऱ्यांच्या मूळ दिशेत बदल होतो. 2, पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात, तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. 3, आवर्त वारे चक्राकार दिशेनेच का वाहतात? तर याचं उत्तर आहे, एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो. अशा वेळी आवर्त वाऱ्यांची परिस्थिती निर्माण होते. कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र हे मध्यभागी असल्यामुळे या प्रदेशात सभोवतालच्या प्रदेशातील जास्त हवेच्या दाबाकडून सर्व बाजूंनी वेगाने वारे वाहतात. त्यामुळे आवर्त वारे चक्राकार दिशेने वाहतात. चार, आवर्त वाऱ्यांची कारणे व परिणाम लिहा. अ, आवर्त वाऱ्यांची कारणे. एक, एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो. 2, सभोवताली हवेचा दाब जास्त असतो. ब, आवर्त वाऱ्याचे परिणाम. 1, आवर्त वाऱ्यामुळे आकाश ढगाळलेले राहते. 2, आवर्त वारे अत्यंत वेगाने वाहत असल्यामुळे भरपूर पाऊस पडतो. 3, काही प्रसंगी विनाशकारी आवर्त वाऱ्यांमुळे, वादळामुळे किंवा चक्रीवादळामुळे किनाऱ्यालगतच्या प्रदेशात जीवितहानी व वित्तहानी होते. आय होप तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. पाठात आलेले प्रश्न व्यवस्थित समजून घ्या, त्यामुळे तुम्हाला पाठ समजण्यास अधिक मदत होईल. आणि हे मी खात्रीशीर सांगू शकते
की हे प्रश्न जे पाठात आलेले प्रश्न आहेत ते तुम्हाला कोणत्याही चॅनलवरती पाहायला मिळणार नाहीत. प्रत्येक विषयाचे इंग्लिश असो, भूगोल, इतिहास, विज्ञान या सर्व विषयांचे प्रत्येक पाठाचे आपण पाठात आलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत आणि त्यानंतरच स्वाध्यायाला सुरुवात केलेली आहे. स्वाध्याय तर तुम्हाला कोणत्याही चॅनलवरती मिळून जाईल, परंतु हे पाठात आलेले प्रश्न कोणत्याही चॅनलवरती मिळणार नाहीत. त्यामुळे आपल्या चॅनलसोबत तुम्ही नक्की राहा. तुमच्या सर्व प्रश्नांचं उत्तर किंवा प्रत्येक शंकांचं निरसन करणं हे माझं काम आहे आणि त्याला तुम्ही इतका चांगला प्रतिसाद देता, छान-छान कमेंट्स करतात, लाईक्स करता, पाहता, त्यातच माझं समाधान आहे आणि मला ते छान वाटतं. तुम्ही मला कमेंट करून काही प्रश्न विचारलात किंवा व्हिडिओ कसा वाटला हे सांगितलं तर तो जो काही मिळणारा आनंद आहे तो इतर सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त असेल. आलं लक्षात? तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांची मदत करण्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.